नमस्कार, मी प्रणाली पाटील. स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या केक ऑफ 204 या यूट्यूब चॅनलवर. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज 3 लेअरचा आपण 3 किलोचा फ्रोझन थीमचा केक बनवणार आहोत, जो काल मी फिल करून ठेवलेला. आणि अजून एक हाफ किलोची ऑर्डर आहे. तर असे 2 केक बनवायचे आहेत. तर काम स्टार्ट करूया. जसं जसं काम होईल तसं तसं मी तुम्हाला दाखवते. टाटा, लवकर या. हा बघा, 3 लेअरचा केक मी एकावर एक ठेवून घेतला. आणि हा केक मी अजून डिझाईन करायचा, तो नंतर करेल. आधी याच्यावर मला फोकस करू दे. तर आता त्याच्यावर थीम करायची, राईट. तर थीमसाठी ना, फ्रोझन थीम आहे ना, तर हे असे प्लंचर्स मिळतात. तर हे मी आणलेले आहेत. तर आता फॉन्डंटची थोडी आपण थीम वगैरे करून घेऊ. हे असं बनवून घेऊयात. ते झालं की मी तुम्हाला दाखवते. काय नाही, फॉन्डंट फक्त व्हाईट फॉन्डंट रोल करायचं आणि हे असे प्लंचर्सने आपल्याला ते काढायचं आहे. ठीक आहे, तर ते झाले की मी तुम्हाला दाखवते. बघा, फॉन्डंट रोल करून घेतले आणि हे प्लंचर हे बघा मी कट करून घेतलेलं आहे. आता सामने येते ना, हे बघा असे निघतात ते. हा पहिला मी केक ना फायनल करून घेतला, कारण की त्यांना फोटो पाहिजे होता. कधीपासून त्यांचा मेसेज येते की फोटो पाठवा. तर म्हणून मी हा केक फायनल करून घेतला. आता तो केक करूयात. हे बघा, हे बॉल्स आणले, ते केकवर लावायचे आपल्याला. डेकोरेशन केलं. ते बोलले की आम्हाला अजून थोडी डिझाईन पाहिजे. तर मग मी बटरफ्लाईज ॲड केलं आणि एक हार्ट शेप ठेवला. तर बघू त्यांना आवडतं का. फोटो तर पाठवले मी. हा बघा, हे 2 केक मी असे ठेवलेत आणि हा केक फायनली रेडी झाला आहे. आय थिंक फ्रीजिंगच्या बघा, एवढा मोठा केक आहे. किती रॅक्स काढल्यात? 3 रॅक्स काढल्यात मी फ्रीजच्या. ओके, तर आता माझी खूप जास्त गडबड चालू आहे. 2 केक एकाच टायमाला द्यायचे आहेत. तर मग आता पप्पांना खाली पाठवते. पप्पा खाली जाऊन एक छोटा केक ठेवतील. एक मोठा केक आहे, तो बघू कसं नेता येतो आम्हाला. हा घेऊन जा खाली. ना गेट उघडून ठेवा फक्त. जा घे. हे तर स्टार्टिंगपासून लुक दाखवते. हा आणि हा फायर पेपर थीम केक आहे. ठीक आहे, तर हा असा पूर्ण केक आहे. बघा, असं पॅक केलंय मी. सीन असं झाला की मी नेमकी सुरी काढायची विसरली आहे. कार्ड नसलं तरी झालं, पण सुरी तर पाहिजेच ना. असंच कसं घेऊन जाणार. तर त्याच्यासाठी थांबलो आहे आता. बॉक्सनं मी असाच नाही ठेवला, इथे ना खाली उशी ठेवली आणि मग ठेवला. त्याच्यामुळे हा बॉक्स ना असं जरा स्टेबल राहिला. अंधार आहे त्यामुळे तुम्हाला नीट दिसत नसेल, पण आहे बरोबर राहिला आहे. असं पॅकिंग केलं आणि असं स्ट्रेट राहिलं आहे. काय तिला काय माहिती. चला मग दादा. अरे यार, आरामात तू धरून ठेव. धरलंय यार मी, पण तरी भीती वाटते. गाडी हलते नाही. एक तर सीटवर ठेवायला नाही पाहिजे, पण सीटवर ठेवलाय केक. केक हलतोय. गप्पा फाटक लागलंय आम्हाला. हा आपला एवढा मोठा केक. साईज दिसतोय का? ओके, तर ना 2 केक घेऊन निघाले. तर हा केक ना ते आता घ्यायला येतात. ते त्यांच्यासाठी थांबले. ते बोलले 5 मिनिटात येतो आणि मग लगेच हा केक घेऊन आम्ही निघू. तर आता त्यांचीच वाट बघतोय. ते आले की त्यांना छोटा केक देऊ आणि मग आम्ही निघून येऊ. तो केक दिला मी. ते पण वाट बघत होते कुठे आणि मी पण इथे वाट बघत होते कुठे. त्यांना शेवटी कॉल केला तेव्हा समजलं ते कुठे आहेत. तर आता चाललो हा मोठा केक घेऊन. ट्रॅफिक आरामात. दादा आपलं थोडं 5 मिनिट लेट झालं तरी काय नाही, फक्त आपण आरामात जाऊ. चला रे बाबांनो. मग सूर्याने काढ लागला नंतर दिसतंय का, जशी गाडी हलते ना तसं केक पण हलतो. दादा तुम्हाला रस्ता खराब आहे ना का? तुम्हाला दिसतंय का केक? हा असा बॉक्स आपल्याला मार्केटमध्ये भेटत नाही का. हा बॉक्स दादाने बनवला आहे स्पेशल या केकसाठी. किती मोठा बनवला आहे, दाखवला तुम्हाला तसं पण घरी. आणि मी ना सोबत काही थोडंसं डेकोरेशनचा आयटम घेतलेत, कारण की कसं आहे कधी कधी केक डॅमेज थोडासा होतो. ट्रॅव्हलिंगमध्ये जर झाला
तर थोडंसं त्याला आपण डेकोरेशनचं ते काय काय लावून कवर करू शकतो. दादा आरामात 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 करू शकतो, म्हणून थोडंसं घेतलंय. बघूयात असं पण आतमध्ये जायला जागा आहे पण नको. ही काय जय विनायक पार्क हीच ना? ते विचार कॉल करून. नानांची B1 आहे, आपल्याला B2 मध्ये जायचं होते. हां ते कॉल का नाही उचलत आहे? ते कॉलच नाही उचलत आहे. ते आय थिंक फंक्शनमध्ये बिझी असतील. हां आम्ही केक घेऊन आलोय खाली. हो हो हां चालेल. ती बोलली माझ्या की माझ्या मिस्टरांना पाठवते. येतील ते. दरवाजा नीट उघड पूर्ण. ये साईडला केक आहे ना? का ये साईडला? मध्ये एकच मिनिट. हॅलो बिल्डिंग खाली. हां दिसल्या गाडीत. हां एकच मिनिट. हां दरवाजा गेट तर उघडायचं पूर्ण. घे का मोबाईल. ओके तर आम्ही केक दिला पण नानीच्या बिल्डिंग खाली आलोय ना, तर दादा बोलला चल नानीकडे जाऊन येऊ. तर आम्ही नानीकडे चाललोय. काळावाला आहे बघा. हां चालेल बाय. थँक्यू बाय बाय. बाय. पीछे पीछे पीछे. बसू का? तुला प्रॉब्लेम होईल. काय लागत नाही. काय लागत नाही? बोलू नको. बरं फाटा कोपर भेटला. ज्या स्पीडने आलोय ना दादा त्या स्पीडने जर गेलो असतो तर केकची काय वाट लागली असती. ओके त्यांना पाणीपुरीचा खरं प्लॅन होता पाहुण्यांसाठी, पण पाहुणे सकाळीच गेले. मग आता पाणीपुरीची पार्टी आमची. हे सामान घेतलंय. थंडी वाजते. थंडी वाजते तुला? कोण आहे? दिसतं का? दिसतं का? ओके पाणीपुरी वगैरे खाऊन झाली. आता काय उद्या एक बटरस्कॉच केकची ऑर्डर आहे 1/2 kg. तर तो मी केक आता फिल करून ठेवलेला पण आहे. आणि किती वाजले? 2 वाजले आता. आणि जे केक गेला ना आपला त्यांच्याकडून व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा मी पोस्ट करेल. इंस्टा आणि व्हॉट्सअपला माझं रेग्युलर टाईम टू टाईम पोस्टिंग असतं. यूट्यूबलाच लेट पोस्ट येतात माझ्या शॉर्ट्सच्या, कारण की यु नो एका दिवसाला समजा जर 2-3 ऑर्डर असेल तर मग ती दिवसाला एक पोस्ट करते, तर ते थोडं लेट पोस्ट येतात जर असं टाईम टू टाईम लावत गेली तर. आणि जर तुम्हाला डेलीचं बघायचं असेल तर आपल्या व्लॉगमध्ये बघायला मिळतात. आणि ट्राय करते मी जसं पण होईल तसं शूट करायचं आणि तुमच्या रोज व्लॉग टाकायचं. ठीक आहे. तर जो केक आता जो गेला ना तो ॲनिव्हर्सरीचा केक होता. तर त्यांचं असं कमेंट आली की त्यांच्या वडिलांनी आतापर्यंत केक खाल्ला नव्हता आणि आज त्यांनी केक टेस्ट केला तर खूप छान होता असं त्यांनी सांगितलं मला. तर ठीक आहे. तर आता उद्याचं त्याचं ऑर्डरचं तुम्हाला सांगितलेलं आहे मी. आणि जेव्हा ते फायरचं जे मला व्हिडिओ येईल समोरून, आपण केक तर दिला आहे, तर जेव्हा समोरून ते पेटवताना व्हिडिओ येईल
आज तर नाही आली, 2 वाजता आली तरी नाही आली. मी त्यांना मेसेज टाकला आहे, जर उद्या आली तर मग उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. अजून थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि बाय बाय, गुड नाईट.